गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. ज्ञान मार्गणा आमची सुरू आहे 24 ठाण अंतर्गत, आणि केवल ज्ञान आम्ही बघतो आहे. केवल ज्ञानाच्या संबंधामध्ये किंवा ज्ञान मार्गणेच्या संबंधामध्ये समुच्चय प्रश्न सुरू आहे, आणि त्यामधला 182 पेजवरचा 9वा प्रश्न आम्ही बघतो आहे. आश्रवाचे प्रत्यय कोणकोणते नाही हे आम्ही बघितलं. कुमती कुश्रुत ज्ञानामध्ये आहारक दिक्चे प्रत्यय नाही. कु अवधी ज्ञानामध्ये आम्ही औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र, आहारक मिश्र आणि कारमाण कायोगाचे प्रत्यय असणार नाही. मतिश्रुत आणि अवधी ज्ञानामध्ये मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचे प्रत्यय नाही. मनपर्यय ज्ञानात मिथ्यात्व, 3 चौकडी, 2 वेद, 12 अविरती आणि 6 योग गेलेले आहे. आणि केवल ज्ञानामध्ये बघितलं की मिथ्यात्व नाही, अविरती नाही, 25 कषाय नाही आणि 8 योग नाही. 7 योग त्या ठिकाणी असणार आहे. 2 मनाचे, 2 वचनाचे आणि 3 कायेचे, औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमाण. अशा तऱ्हेने काल इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो होतो. आज शेवटचा प्रश्न याच्यावरचा, ज्ञान मार्गणे में अविरती संबंधी आश्रव का कथन किस प्रकार करना चाहिए. ज्ञान मार्गणेमध्ये आम्हाला अविरती लावायची आहे. आता अविरती लावत असताना कुठे कुठे कोणकोणत्या ज्ञानामध्ये कशा कशा प्रकारच्या अविरती दिसतील त्या अनुषंगाने आम्हाला कथन करायचं आहे. पहिल्यांदा आम्ही लावणार आहे कुमती, कुश्रुत आणि कुअवधी ज्ञान. याच्यामध्ये जीवाजवळ 12च्या 12 ही अविरती असणार आहे. कारण त्याला सम्यक दर्शनाचीच प्राप्ती नाही, मिथ्यात्वच ज्याचं गेलं नाही त्याच्या अविरती जाऊ शकत नाही. कारण आश्रवाच्या प्रत्यय जाण्याचा क्रम आहे. पहिल्यांदा जाईल तर मिथ्यात्वच जाईल, मग अविरतीच जातील, मग कषायच जातील आणि शेवटी योग जाणार आहे. याच पद्धतीने अविरती म्हणजे आश्रवाचे प्रत्यय कमी होणार आहे. आणि म्हणून जर कुमती कुश्रुत ज्ञानामध्ये जर सम्यक दर्शनाचीच प्राप्ती नाही तर त्याला अविरती सगळ्या असणार आहे. एखादा जीव बाह्यतः मुनिव्रतधारी असेल किंवा श्रावकांचीही तो व्रत पाळत असेल, 11 प्रतिमांपर्यंत जरी तो गेला असेल, त्याच्या जीवनात द्रव्य अपेक्षेने आम्ही म्हणू शकतो की तो व्रतांचं पालन करतो आहे. पण निश्चय हे म्हणणार आहे की जर सम्यक दर्शनाची प्राप्ती नाही तर त्याला मुनिव्रत जरी धारण केलं तरीही सगळ्या प्रकारच्या अविरती निश्चयाने तिथे विद्यमान आहे. किंवा तो श्रावकांची व्रत पाळत आहे, ब्रह्मचर्य व्रत अंगीकार केलेला आहे, तरी देखील त्याला सगळ्या प्रकारच्या अविरती असणार आहे. जर मिथ्यात्व जाईल तरच पुढे अविरती जाणार आहे. दुसरा, आता मतिश्रुत अवधी ज्ञानींना आपल्याला लावायचे 3 याच्यामध्ये ऑप्शन मध्ये. तर हे जर 3ऱ्या गुणस्थानात, 4थ्या गुणस्थानात असतील तर यांना 12 ही प्रकारच्या अविरती राहतील. मतिश्रुत आणि अवधी ज्ञानी जर 4थ्या गुणस्थानात असतील, कारण आता हे सुज्ञान आहे यांच्याजवळ, त्यामुळे ते 4थ्या गुणस्थानापासून 12 पर्यंत राहू शकतात. जर 4थ्या गुणस्थानात आम्ही पाहिले तर त्यांना मिथ्यात्व गेलेलं आहे, पण अविरती मात्र संपूर्ण 12च्या 12 ही 4थ्या गुणस्थानात आहे. कारण त्याला आम्ही 4थ्या गुणस्थानाला म्हटलेलं आहे अविरत सम्यक दृष्टी. ठीक आहे. नंतर 5व्या गुणस्थानात अविरतीचा विचार केला आम्ही 3 ज्ञानासोबत, मतिश्रुती अवधी ज्ञानासोबत. 5वं गुणस्थान जर आम्ही बघितलं तर आम्ही
त्या ठिकाणी किती अविरती लावू? 5वं गुणस्थान आणि मतिश्रुत अवधी ज्ञान यासोबत अविरतीचं कॉम्बिनेशन कसं बसेल? 5वं गुणस्थान असल्यामुळे त्यांना आता त्रस काही जीवाची काय हे तो हिंसेचा त्याग आहे. अविरती आहे आणि 11 प्रकारच्या अविरती आहे आणि एकच त्याची विरती आहे. त्रस काही जीवाच्या हिंसेपासून तो विरत असणार आहे. अविरतीचे 12 प्रकार कोणते आहे? 5 इंद्रिय आणि 1 मन. याला काय षटकाय जीव हा, पण याला काय करायचं? 5 इंद्रिय आणि मन याच्यावर हे काय? संयम नसेल पुढचं पुढचं त्यांची हिंसा. म्हणजे 5 इंद्रिय आणि मनावर नियंत्रण असणं आणि आणि षटकाय जीवाच्या हिंसेचा त्याग नसणं. षटकाई जीवाच्या हिंसेचा त्याग असणं. त्यापैकी आता 5व्या गुणस्थानात त्यांनी काय केलेलं आहे? हिंसेचा त्याग आहे. त्रसकाई जीवाच्या हिंसेपासून तो विरत आहे आणि 5 सावरकाईकाची हिंसा त्याच्याकडून होते आहे. अशा प्रकारे 5व्या गुणस्थानात मतिश्रुत आणि अवधी ज्ञानासोबत 11 अविरती आहे आणि एकच विरती आहे. नंतर 6व्या गुणस्थानात पाहिलं, 6व्या 7व्या गुणस्थानात बघितलं तर 6 पासून 12 पर्यंत आता एक सारखंच आहे, म्हणून 6 पासून 12 पर्यंत किती राहतील त्यांना अविरती? मतिश्रुत अवधी ज्ञानामध्ये पाहिली तर 12ही प्रकारच्या अविरती आता त्यांना नाही. ते पूर्णतः विरत आहे म्हणून अविरती त्यांना असणार नाही 6व्यापासून 12व्या गुणस्थानापर्यंत. आणि मनपर्याय ज्ञानात अविरती संबंधी किती प्रत्यय राहतील? मनपर्याय ज्ञान पण 6व्यापासून 12व्या पर्यंत आहे म्हणून अविरती असणार नाही आणि केवल ज्ञानात पण अविरती नाही. अशा तऱ्हेने अविरती ज्ञानाच्या संबंधामध्ये आपण बघितल्या. आता पुढचा प्रश्नपत्र पाहू. यावर कुणाला काही प्रश्न नाही ना? प्रश्न आहे, मनपर्याय ज्ञानी जीवाला किती संयम असणार नाही? असत नाही. मनपर्याय ज्ञानीला कोणकोणते संयम असणार नाही? संयमाचे भेद 7 आहे. असंयम, देश संयम, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात. यापैकी मनपर्याय ज्ञानीला कोणकोणते? असंयम आणि देश संयम. कोणते 2? असंयम, देश असंयम आणि देश संयम. आणखी एक आहे, परिहार विशुद्धी पण त्यांना होत नाही ना. मनपर्याय ज्ञान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आहारक दिक पण नाही, परिहार विशुद्धी पण नाही, म्हणून त्यांना परिहार विशुद्धी पण संयम असणार नाही. म्हणजे किती संयम त्यांना होणार नाही? 3 संयम त्यांना होणार नाही. 3 लावावे लागतात. 3 असणार नाही. म्हणजे पेन्सिल काढणार श्रुतज्ञानी जीव के कितने उपयोग होते हैं? श्रुतज्ञानी आहे म्हणजे समीचीन ज्ञानी आहे तो, तर त्याला इंद्रियाची परिपूर्णता आहे, त्याला उपयोग किती असतील? ज्ञानोपयोग, मतिज्ञान, मतिज्ञान, श्रुतज्ञान, चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, चक्षुदर्शन. 4 उपयोग त्याला असतील. 4. सबसे कम उपयोग किस ज्ञान में होते हैं? वहिनी, अवधी दर्शन पण असू शकतं श्रुतज्ञानी जीवाला. अवधी दर्शन पण असू शकतं. अवधी दर्शन, अवधी ज्ञान हे पण असू शकतं श्रुतज्ञानी जीवाला. अवधी ज्ञान पण असेल. मनपर्याय ज्ञानही असू शकतं, मनपर्याय ज्ञानही असू शकतं. मग 7 उपयोग लावायला लागतात. 7. कारण अवधी ज्ञान, अवधी दर्शन आणि मनपर्याय ज्ञान हे पण त्यांना असू शकतो, म्हणून 7 वर लावावं लागतं. काय आहे उत्तर? उत्तर 4 आहे. 7 लागतात पण, कारण त्यांना अवधी दर्शनही असू शकते, अवधी ज्ञानही असू शकते आणि मनपर्याय ज्ञान पण असू शकते.
त्यामुळे तिथे 7 लागतात. ठीक आहे. हे ऑप्शन लक्षात ठेवा. केवळ श्रुत ज्ञानाच्या अपेक्षेने विचार केला असेल त्यांनी, पुढचे ज्ञान बघितले नाही, मतिश्रुत पाहिलं, तर मग 4. आणि सगळे आपल्याला जर लावायचे असेल ऑप्शन तर 7च लागतात. सबसे कम उपयोग किस ज्ञान में होते हैं? केवळ ज्ञान में, केवळ केवल ज्ञानात ज्ञानात. आहे. केवळ ज्ञान उपयोग आणि दर्शन उपयोग. केवळ दर्शन दोनच असतील. 2च आहे. कितने ज्ञानों में संयम नहीं होता है? किती ज्ञानात संयम होत नाही? 5. कोणते? कुमती, कुश्रुत, नंतर केवल ज्ञान, कुअवधी पण नाही आणि मनपर्यय. बरोबर. 5. हो, आलंय लक्षात? कुमती, कुश्रुत, कुअवधी, नंतर मनपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान. त्याच्यामध्ये संयम, कारण संयमाचं गुणस्थान एकच आहे, 5वं गुणस्थान, आणि ज्ञान त्याची मतिश्रुत, अवधी ही 3च राहणार आहे. किस ज्ञान में सबसे ज्यादा जातियां होती है? कुमती ज्ञानात, मनपर्यय, अवधी ज्ञान किंवा कोई नाही? कुमतीमध्ये येईल. कुमतीमध्ये सगळ्यात जास्त जाती राहतील, कारण त्याच्या सगळ्यात जाती गर्भित होतील ना. कुमती म्हटलं तर पूर्णच जाती गर्भित झाल्या त्याच्यात. एक शब्द में उत्तर दीजिए. अवधी ज्ञानी जीव के कितनी लेशाएं हो सकती है? सगळ्याच होतील. साहीच्या साही. सगळ्याच होऊ शकतात. साही होतील. कुमती साही पण. कुमती ज्ञानी जीव के कितनी लेशाएं होती है? अवधी ज्ञानी जीव के साही पण. कोणते? 6 नाही होणार. 3च होईल. पहिल्या 3 होऊ शकेल ना. कोणाला? कुमती ज्ञानीला नाही, कुमतीला तर सगळ्याच होतात. सगळ्या होतील कुमतीला पण कुमतीला. सगळ्या होतील. समजा कुमती ज्ञानी जीव देवगतीमध्ये असेल तर त्यांना तिथे शुक्ललेश, पीत पद्म शुक्ल राहू शकते. अंतिम ग्रीवक लौकी हद तिथपर्यंत जाऊ शकतात ना. म्हणून त्यांना काही पण लेशा असणार, साही राहील. सबसे कम लेशा कौन से ज्ञान में पाई जाती है? केवल ज्ञान मध्ये असू कोणत्या? शकते. केवल ज्ञानामध्ये. एक शुक्ल लेशा. कुश्रुत ज्ञानी जीवों के कम से कम कितने प्राण होते हैं? कुश्रुत ज्ञानी. मग आता इथे आपण लावू शकतो ना एकेंद्रियाचे, म्हणजे 4 एकेंद्रिय किंवा लावू 3. एकेंद्रियाला लावू शकतो. लब्ध पर्याप्तक लावलं तर 3 होईल. काय? लब्ध पर्याप्तकाच्या अपेक्षेने 3 प्राण कमीत कमी त्याला राहतील. मनपर्यय ज्ञानी जीव के कितने सम्यक्त्व होते है? क्षयोपशमिक, क्षयिक सामायिक, आणि छेदक, उपशमिक. स्थापना, 3. परिहारी शुद्धी. नाही, सम्यक्त्व पाहिजे. परिहारी शुद्धी नाही. 3च. क्षयिक सम्यक्त्व, अपशमिक आणि क्षयिक सम्यक्त्व, आणि आणि मला वाटते यांनी द्वितीयोपशम लावलेला आहे. हो ना. मनपर्यय ज्ञानी जीवांना द्वितीयोपशम सम्यक्त्व श्रेणी हो. अपेक्षेने लावलेला आहे. त्यामुळे 3 लावायचे. प्रथमोपशम राहणार नाही. प्रथमोपशमासोबत याचा विरोध आहे. द्वितीयोपशमासोबत हे राहू शकेल. म्हणून 3 सम्यक्त्व. आता हा आणि ना मध्ये उत्तर द्या. कुअवधी ज्ञानी जीव के 26 लाख जातियां होती है. कुअवधी 14 आणि 12. 14, 4, 4, 4. 14 आणि 12 म्हणजे 4, 4, 4 आणि 14. नरगती यांच्या गती आणि मनुष्य. 26 लाख जाती. बरोबर आहे. हो बरोबर. 26 लाख म्हणजे जाती. मात्र एक ज्ञान है जिनमें असत्य वचन योग नहीं है. बरोबर. केवल ज्ञान ज्याच्यामध्ये असत्य वचन योग असणार नाही. मति ज्ञानी के कम से कम 9 आश्रव के प्रत्यय होते हैं. मति ज्ञानी जीवाला कमीत कमी 9 आश्रवाचे प्रत्यय आहे. 4, 4, 8. आता मती ज्ञानी कमीत कमी लावले तर बरोबर आहे. एकच आयोग लावावे लागेल. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 1 कायेचा.
औदारिक. हं. औदारिक लावा, वैक्रियक लावा, कोणताही लावू शकू ना. मती ज्ञानी आहे, हम्म. चौथ्या गुणस्थानात आहे, तर वैक्रियक पण लावू शकू. म्हणजे कमीत कमी लावायचं आहे मग आता म्हणून एक इथे कोणताही लावता येईल. अच्छा, कमीत कमी लावले म्हणून. हा, कमीत कमी पाहायचे आहे की नाही, म्हणून हम्म. एकावर काम भागवलं आपण. श्रुत ज्ञानी के कम से कम एक कषाय नहीं है. श्रुत ज्ञानी के कम से कम एक कषाय नहीं है. श्रुत ज्ञानीला म्हणजे तर कषाय जास्तच राहतील ना. बरोबर आहे ना. कम से कम एक नाही म्हणजे काय नाही. प्रश्न, कषाय. मला प्रश्नच नाही कळला. श्रुत चुकीचं आहे तो ज्ञानी म्हणजे. के कम से कम एक कषाय नहीं है. अनंतानुबंधी नाही काय राहणार ना. लागेल? श्रुतज्ञानी म्हटलं ना, कुश्रुतज्ञानी नाही हो. म्हटलं आधी म्हणून मग हाय म्हणून घ्या. हो. हाय अनंतानुबंधी म्हणून नाही घ्या. राहणार. श्रुतज्ञानी श्रुतज्ञानीला के कम कमीत से कमी कम किती? एक कषाय है. एक कषाय है असं घेतलं तर नाही है. एक कषाय नहीं है घेतलाय, नहीं है नाही ना. घेतलेला मग आहे. तो प्रश्नच नाही कळत आहे. तो हाय घेतलं तर काय होईल? हो ना. श्रुत ज्ञानी के कम से कम एक कषाय नहीं है. मग त्याच्याऐवजी नहीं है हाय घेऊन मग म्हणजे आपण अनंतानुबंधी घेतलं तर आहे. हाय घेतलं तर काय होईल? हे पहा, एक कषाय आहे. आपण कम से कम एक कषाय अनंतानुबंधी काढलं तर लागू शकतं, नाही तर हे वाक्यच नाही लागत बरोबर. श्रुत तर ज्ञानी के इथे कम से कम एक कषाय. गुणस्थान कुठपर्यंत नाही, लावायचे आपण हे? 12व्या श्रुत ज्ञानीचे 4 गुणस्थानामध्ये ते 12. 10व्या 4 गुणस्थानात 12 पासून 4 ते 12. एक 8व्या कषाय. 10व्या गुणस्थानवरती घ्यायचा ना गुणस्थानात फक्त लोक श्रुतज्ञानी. कशा राहतो ना, मग त्या हिशोबाने हो, जर श्रुत ज्ञानी 10व्या गुणस्थानात लावला तर एक लोक कषाय राहते तिथे. त्या हिशोबाने आहे असं उत्तर बरोबर आहे. पण म्हणजे हे चुकीचं कषाय आहे. नाही है म्हटलं ना. आता मग हे नाही है चुकीचं आहे ना. म्हटलं ना. नाव उत्तर येईल ना याचं. हा, ना लावावं लागेल. म्हणजे त्याला एक कषाय असू शकते. हा. श्रुतज्ञानीला 10व्या गुणस्थानात सूक्ष्मलोभ एक कषाय असू शकते, आणि म्हणून हे त्यांचं वाक्य चुकीचं आहे, म्हणून ते ना लावावं लागते. प्रश्नच कारण गोंधळ. श्रुतज्ञानीला कमीत कमी एक कषाय राहू शकतो 10व्या गुणस्थानात सूक्ष्मलोभ पर्यायीचा, आणि म्हणून हे वाक्य ना, म्हणजे ते वाक्य चुकीचं आहे बा, म्हणून ना लावावं लागते. नंतर कुमति ज्ञानी के केवल एक संयम होता है. हे तर ठीक आहे, फक्त असंयमच आहे असंयमच त्यांना. असतं ना. असंयम. हे मागचं लागलं ना पण आता बरोबर, कारण 10व्या गुणस्थानात एक कषाय असतो त्यांना, आणि इथे सांगितलं एक कषाय नाहीये, म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. रिक्त स्थान की पूर्ती करो. पहिला आहे कु अवधी ज्ञान को उपयोग, योग आणि कषाय. उपयोग किती? कु अवधी ज्ञानीला उपयोग किती? 1 आणि 2 म्हणजे 3 उपयोग. 3 आणि 2 5 ना. 3 ज्ञानाचे उपयोग. 3 आणि दर्शनाचे 2. अवधी आहे ना. दर्शनाचे 2. नाही, मग आता त्यांनी अवधी आहे तरी पर्टिक्युलर लावलंय ना, ते एकच चक्षु लावलं दर्शन असेल. राहिलंच ना. पर्टिक्युलर एक एक घेतलं असेल ना. ते एक घेतलं, स्वकीय घेतलं असेल. नाही ते अवधी स्पेशली विचारलंय तर रिकाम्या जागा विचारल्या ना. मग तिन्ही कुअवधी लावायचे का? ज्ञानाला कुमती, कुश्रुत, तिन्ही लावावे लागतील. म्हणजे 3 आणि 2 5 उपयोग. कुअवधी ज्ञानाला हे पहा, कुअवधी ज्ञानी आहे म्हणजे कुमती कुश्रुत आहे त्याला उपयोग. नंतर चक्षुदर्शन आणि अचक्षुदर्शन हे 2 दर्शन उपयोगाचे आहे, तर 5 उपयोग लागतात. 5. स्वकीय घेतलं असेल तर 3 नाही लागणार का? स्वकीय लावला तर 3 लागते. स्वकीय लावला तर 2 दर्शनाचे आणि 1 अवधी ज्ञानाचा, असे 3 उपयोग. हे प्रश्न कन्फ्युजन मध्ये आहे. कुअवधी ज्ञानाला आपण सामान्य अपेक्षेने पाहिलं तर आपल्याला 5 उपयोग लावावे लागतात, आणि इथे कुअवधी ज्ञानीला आपण स्वकीय जर तो कुअवधीवाला पाहिला तर मग 2 दर्शनाचे जोडले आणि 1 कुअवधीचा जोडला तर 3 उपयोग लागतात. म्हणून कन्फ्युजन होऊ नका देऊ. जरी उत्तर 3 आहे तरी जर सामान्य 5 अपेक्षेने पाहिजे. आपण कथन केलं तर 5 पाहिजे. 5 होते. योग किती लागतील? औदारिक द्विक असेल
त्यानंतर वैक्रिय द्विक औदारिक असेल, द्विक नाही चार आणि चार फक्त आहे. औदारिक द्विक नाही. औदारिक हा, असेल, फक्त वैक्रिय औदारिक. द्विक असेल. हा, वैक्रिय हा? द्विक पण नाही लावायचं. वैक्रिय वैक्रिय द्विक. द्विक नाही लावायचं. हा, हे पहा, याच्यामध्ये चार नसेल, मनाचे, चार विग्रहगतीत चार वचनाचे, नसेल. वचनाचे आहे. हा, विग्रहगतीत होत नाही ना कुअवधी हा, ज्ञान. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी चार मनाचे, चार वचनाचे, वचनाचे. एक औदारिक काय योग आणि एक एक वैक्रिय काय वैक्रिक. योग, असे 10 योग 10. लावायचे. आणि कशाय कशा आता आहे 25 पण कशाय राहतील, 25 सगळेच पण राहील. कशाय राहतील. कुअवधी ज्ञानिके जीव समास. जीव समास तर आता सगळे राहतील सगळे कुमती राहील. ज्ञानीचे. है ना. हम्म. जीव कुअवधीचे समास कुमती ज्ञान. 19 पण राहील. कुमती विचारलाय म्हणजे सगळेच्या सगळे जीव समास हा, राहतील. नंतर जाती पण सगळ्या जाती राहतील पण सगळ्या राहील. सगळ्याच येतील आणि 84 लाख पुढे कुल पण सगळे राहतील. कुल पण 199 हा. लाख कुलपती. म्हणून 84 लाख जाती आणि 199 लाख कुल कोटी राहतील. नंतर आता ज्ञान ज्ञान तथा ज्ञान में भव्य अभव्य दोनों जीव होते है. म्हणजे कोणत्या कुच ज्ञान होतील ना, कुच तिथे लावलं दोन्ही जाईल. असतील. कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान सुमती आणि असेल तर कुअवधी मग ज्ञान. म्हणून तिन्ही कुमती लावायचं. कुमती, कुश्रुत, कुअवधी ज्ञान में भव्य आणि अभव्य दोनों ही जीव होते है. नंतर मनपर्य ज्ञान जीव के यथाख्या संयम में किती गुणस्थान. मनपर्य 10 आणि ज्ञानी आहे आणि 11 आणि 12 यथाख्या दोन संयम आहे. हा, 2 11 आणि गुणस्थान. 12 गुण. हा, 2 गुणस्थान. जाती 14 लाख. मनुष्यासंबंधीच्या आहेत. मनुष्य गतीच्या 14 14 लाख. आणि आश्रवाचे प्रत्यय 9 राहतात. यथाख्या संयम मनपर्य ज्ञानी. म्हणजे आता आता मिथ्यात्व गेलं, फक्त अविरती गेली, कषाय गेले, फक्त योग राहिला. नाही कशाय योग सगळे किती राहील. यथाख्या 9 संयमी घेतला ना. 9 योग. हा, 9 राहील. 9 योग. म्हणून 9 आश्रवाचे प्रत्यय राहतील. यथाख्या संयमी घेतला 11व्या 12व्या मधला, त्यामुळे कषाय राहणार नाही. तर हे पण नाही अवधी ना ज्ञानी त्याच्यात. नाही योगच बरोबर आहे आहे. फक्त आता. हो 9 बरोबर योग. आहे ना. अवधी ज्ञानी जीव के कम से कम किती संज्ञा, कमीत कमी संज्ञा विचारल्या. अवधी ज्ञानी जीवाला काहीच नाही, कारण आपण 4 ते शून्य 12 राहू गुणस्थान शकतात. लावले तर हा, 0. तर 0 राहू शकतात. नंतर कषाय ते पण कषाय पण 12व्या 0 गुणस्थानात राहतील. आणि प्राण प्राण 10 राहतील. कम से कम विचारले आहे, त्याच्यामुळे 7 प्राण लावले. जो अवधी ज्ञान घेऊन देव पर्यायी जाणारा जीव आहे त्या अपेक्षेने कारमांड, कायोग आणि अपर्याप्त अवस्थेत 7 प्राण. हे आलं का लक्षात. नाही. कम से कम प्राण विचारले. कम से कम प्राण विचारला म्हणजे या जीवाला 4थ्या गुणस्थानात मरण आलं आणि अवधी ज्ञान सोबत हा जीव आता देव पर्यायी जाणार आहे. तर त्या ठिकाणी पर्याय उत्पन्न होताना 7 प्राण आहे, किंवा देवगतीतला एखादा जीव मरून मनुष्य पर्याय अवधी ज्ञान सहित धारण करतो आहे. अशा जीवाला अपर्याप्त वहिनी, अवस्थेत पण हा आपण आता 7 शून्य प्राण संज्ञेवाला घेतलाय ना. शून्य संज्ञा असं म्हणजे काही 11व्या नाहीये. 12. हे पहा, हो ना. कम से कम प्राण लावायचे. एक लावा. अवधी नाही, ज्ञानला पण आपण संज्ञा किती समजा राहतील तोच तशी. घेतला 12व्या तो एक गुणस्थानातला. पर्टिक्युलर घेतला तर मग त्याला 10 प्राण हा लावावे हा लागतील. मग त्याला तर हा 4 संज्ञा लावाव्या लागतील. हा म्हणजे त्याला 4 संज्ञा लावाव्या लागतील. हो. हे पहा, तो एक जीव आपल्याला 7 प्राण सोबत पाहायचा असेल तर त्याला 4 संज्ञा लावाव्या लागतील. मग तो 4थ्या कशाय त्याला गुणस्थानातला. फक्त अनंतानुबंधीच कशाय काढावे लागतील. त्याच्यामुळे अपेक्षा लावून पहा. ओके. म्हणून आणि सामान्य घेतलं फक्त कमीत कमी या अपेक्षेने पाहिलं आपण तर त्याला संज्ञा नाही, कषाय नाही, आणि कमीत कमी प्राण पाहायचे आहे बा आम्हाला, म्हणून 4थ्या गुणस्थानातला पाहिला तर त्याला 7 प्राण पाहू. म्हणजे विवक्षा लावून कथन आहे आता ते सगळं. आता सही जोडी बनावे हे तर पाहूनच सांगा. मनपर्य ज्ञानी
म्हणपरे ज्ञानी गुणस्थान 6, त्याचं 7, सातवं पहिलं 8, सातवं 9, गुणस्थान 10, लागतंय 11, 12. 7 गुणस्थान. हा गुणस्थान 6 सातवं ते गुणस्थान 12. हो 7 गुण नाही 7व्या गुणस्थानवरती आहे ना म्हणपरे ज्ञानी हो ना. म्हणपरे ज्ञानाची प्राप्ती हा अच्छा, किंवा 6, 7व्यापासून 7, 8, 9, 10, 11, 12 12 7 पर्यंत गुणस्थान 7. असे हम्म. केवल ज्ञान संयोग केवली. संयोग केवली अवधी ज्ञान 7 अवधी ज्ञानात 7 संयम लागतात. 7 संयम आहे. अवधी ज्ञान आहे म्हणजे असंयमही लागतो देश संयम पण लागतो हा. नंतर सामायिक छेदोपस्थापना परिहार विशुद्धी परिहार सूक्ष्म विशुद्धी. सांपरा यथाख्यात सगळे संयम सगळे लागतात. अवधी ज्ञानात लागतात. चौथ्या गुणस्थानापासून पाहिलं तर तो पहिल्यात तर असंयमी आहे पुढे 5व्यात गेला तर संयम म्हणजे त्याला सगळे संयम 7ही संयम लागतात. 3 मिश्र ज्ञान हे तर सोपं आहे. तिसरं गुणस्थान 3रं गुणस्थान 9 गुणस्थान 9 चौथ्यापासून 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अवधी ज्ञानीला असेल का? 5व्यापासून लागतात कारण 5व्याला पण असतात ना, 4थ्यात पण असतात, 5व्यात चौथं 4थ्यात पण आहे, 5व्यात 5वं पण आहे. 6वं 7वं हो ना 9 गुणस्थान पूर्ण लागतात ना चौथ्यापासून 12व्यापर्यंत म्हणून अवधी ज्ञान. कुअवधी ज्ञान मिथ्या दृष्टी जीव. ज्ञान मिथ्या मिथ्या दृष्टी दृष्टी जीवाला. जीव. अयोग केवली केवल ज्ञानात केवल केवल ज्ञान आणि पहिलं आणि दुसरं गुणस्थान कुमती ज्ञान. कुमती ज्ञान. कुमती ज्ञान. अशा तऱ्हेने आपण हे पूर्ण बघितलं. आता या पुस्तकातली संयम मार्गणा ही शेवटची मार्गणा आहे आणि यानंतर नवीन पुस्तकामध्ये पुढच्या मार्गणा सुरू होतील. संयम मार्गणा पहिल्यांदा तर संयम या शब्दाचा अर्थ काय तर संयम याचा अर्थ सम म्हणजे समीचीन रीतीने यम याचा अर्थ नियमन करणे नियंत्रण ठेवणे किंवा प्रतिज्ञा करणे याला यम म्हणतात. म्हणून सम्यक प्रकारे यम को संयम कळते. हे सम याचा अर्थ समीचीन प्रकारे आणि यम म्हणजे नियम नियंत्रण ठेवणे म्हणून संयम झालं. किंवा दुसरी व्याख्या दिली गोमटसार जीवकांची की व्रतोंका धारण कारण ज्या वेळेला व्रत जीव धारण करतो तेव्हाच तो संयमी म्हटल्या जातो किंवा समितींचं पालन करणं 5 प्रकारच्या समिती पालन करतील नंतर कषायांचा निग्रह करेल नंतर दंडांचा त्याग करेल. दंडांचा त्याग करणं म्हणजे काय दंड काय आहे दंड म्हणतात मन वचन कायेच्या क्रियेला दंड म्हणतात. आता मनावर दंड करणं म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणं वचनावर नियंत्रण ठेवणं आणि कायेवर नियंत्रण ठेवणं अशा प्रकारे 3 दंडांचा त्याग म्हणून दंडोंका त्याग त्याच्यामध्ये मन वचन आणि कायेची प्रवृत्ती घ्यायची. त्यामध्ये देखील मनोदंड 3 प्रकारचा सांगितलेला आहे. राग द्वेष आणि मोह हे न होऊ देणं. नंतर वचनदंड 3 प्रकारचा सांगितलेला आहे. वचनदंडाचे किती भेद सांगितले 7 प्रकारचे वचनदंड की खोटं वचन बोलणं किंवा आपल्या वचनाने ज्ञानाचा घात होईल असं बोलणं किंवा चुगली करणं कठोर वचन बोलणं स्वप्रशंसा करणं नंतर संतापजन्य वचन बोलणं दुसऱ्यांना संताप येईल असं वचन बोलणं आणि हिंसा वचन बोलणं अशा या 7 प्रकारचा वचनदंड सांगितला आहे. हा संयमी जीव या वचनदंडापासून सुद्धा स्वतःला वाचवतो. नंतर काय दंड पण 7 प्रकारचा सांगितलेला आहे. प्राणीवध करणं चोरी करणं मैथून परिग्रह आरंभ ताडन आणि भयानक वेश धारण करणं अशा या प्रकारच्या
7 7 7 दुने 14, 15 16 17 अशा प्रकारचा 3 याच्या उत्तर भेदांमध्ये 17 प्रकारचा दंड सांगितलेला आहे. या दंडांचा संयमी जीवांना त्याग असतो आणि पंचेंद्रियांवर विजय प्राप्त करणं हे झालं संयमाचं रूप. आता संयम किती प्रकारचा आहे? तर संयमाचे आता आपण पाहिले प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. हा तर पहिल्यांदा आपण नेहमी लावतो तो प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. 5 प्रकारच्या म्हणजे 5 प्रकारचे इंद्रिय आणि मन याला म्हणायचं इंद्रिय संयम. आणि प्राणी संयम की षटकाईक जीवाची विराधना न करणं याला संयम म्हणायचं आणि करणं याला अविरती म्हणायचं. म्हणजे 2 तऱ्हेचा संयम मुख्यतः सांगायचा, प्राणी संयम आणि इंद्रिय संयम. किंवा दुसऱ्या तऱ्हेने संयमाचे भेद आपण पाहतो, देश संयम आणि सकल संयम. देश संयम अनुव्रतांचं पालन, 12 व्रतांचं पालन करणं हा झाला देश संयम. आणि पूर्णतः व्रतांचं पालन करणं याला म्हणायचं सकल संयम. देशव्रतामध्ये, देश संयमामध्ये श्रावकाच्या पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमेपर्यंत ज्या प्रतिमा सांगितलेल्या आहे या कशात गर्भित आहे? देश संयमात. शुल्लक आणि ऐल्लक हे पद यांचं गुणस्थान कोणतं? शुल्लक आणि ऐल्लक यांचं गुणस्थान कोणतं? पाचवं गुणस्थान ते कोण? तर देश संयमी आणि उत्कृष्ट श्रावक, त्यांना उत्कृष्ट श्रावक म्हटलं जातं. आणि अर्जिकांचं गुणस्थान त्यांचं पण 5वं. अर्जिकांचंही गुणस्थान 5वं आहे, परंतु त्यांना उपचाराने महाव्रती म्हटल्या जाते. फक्त 2 मधला फरक लक्षात ठेवायचा. श्रावक म्हणजे 11व्या प्रतिमाधारी जो श्रावक आहे त्याला उपचाराने महाव्रती म्हटल्या जात नाही, परंतु 11व्या प्रतिमेमधल्या असलेल्या माताजी त्यांना मात्र अर्जिका त्यांना मात्र उपचाराने महाव्रती म्हटल्या जातं. अशा तऱ्हेचा देश संयम आणि सकल संयम. सकल संयमींची गुणस्थानं 6 पासून वरची पुढची गुणस्थानं ही सकल संयमाची गुणस्थानं आहे. आणि देश संयमाचं गुणस्थान फक्त एकटं 5वं गुणस्थान आहे. म्हणून या देश संयमामध्ये खूप प्रकारचे प्रकार आम्हाला पाहायला मिळतात. जो अहिंसानुव्रताचं एकाही व्रताचं पालन करत असेल तरीही त्याला देशव्रती म्हटल्या जाऊ शकतं अपेक्षेने. आणि जो 11 प्रतिमांचं पालन करत असेल त्यालाही देशव्रतामध्येच गर्भित केलं जातं. आणि दुसऱ्या तऱ्हेने संयमाचे परत भेद सांगितले, अपवृत संयम आणि उपेक्षा संयम. 2 नावं आज लक्षात ठेवा. याची चर्चा आपण उद्याला करू. अपवृत संयम आणि उपेक्षा संयम. उपेक्षा संयम आणि अपवृत संयम याची चर्चा याच्यात करू. आज आपण इथे थांबूया. त्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी मागो, वंदना शत बार है, वंदना शत बार है. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.